आज तुमचं प्रॅक्टिकल नंबर 19 घेणार आहे, व्हेंचुरी ट्यूब. ठीक आहे. जसं आपलं थर्मोकपल बघितलं होतं आपण टेम्परेचर मेजरमेंटसाठी, तसं हे व्हेंचुरी ट्यूब आहे. व्हेंचुरी ट्यूबचा यूज काय होतो आपल्याला? प्रेशर मेजरमेंटसाठी होतो. ठीक आहे. आता प्रॅक्टिकल नंबर 19 आहे. प्रॅक्टिकल 19 आहे तुमचं व्हेंचुरी ट्यूब. व्हेंचुरी ट्यूब म्हणजे काय आहे? व्हेंचुरी ट्यूब इज वन ऑफ इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट used by industry for liquid flow measurement. ठीक है, in which use a convergent section of pipe to give an increase in the flow velocity and a corresponding pressure drop from which the flow rate can be conducted. ठीक आहे. याचा मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की व्हेंचुरी मीटर इज अ ट्यूब विथ अ कन्स्ट्रक्ट थ्रोट दॅट इन्क्रीज व्हेलॉसिटी अँड डिक्रीज प्रेशर. ठीक आहे. याच्याने काय होतं की व्हेलॉसिटी इन्क्रीज आहे याची आणि प्रेशर काय होतं याचं डिक्रीज राहतं. ठीक आहे. व्हेंचुरी मीटर्स आर यूज फॉर मेजरिंग द फ्लो रेट in a pipeline. The Venturi effect is the reduction in fluid pressure that result when a fluid flows through a constructed section of pipe. The fluid velocity must increases through the construction to satisfy the equation of continuity, while its pressure must decreases due to conservation of energy. ठीक है. The gain of kinetic energy is balanced by a drop in pressure or a gradient force. An equation for the drop in pressure due to Venturi effect may be derived from a combination of Brownell's principle and the equation of continuity. QA is equal to CS2 under root 1 by delta 4 into 2G delta H. QA म्हणजे काय तुमचा व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट. त्याच्यानंतर सीव्ही जी आहे, सीव्हीची व्हॅल्यू तुम्ही किती घ्यायची आहे? 0.985. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ थ्रोट काय आहे? 1.7 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे. ठीक आहे. आणि बीटा काय आहे की डायमीटर ऑफ थ्रोट ऑफ पाईप. ठीक आहे. त्याचं पण आहे 0.4848 फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि जी म्हणजे काय आहे? जी इज इक्वल टू फ्लुइड डेन्सिटी इन प्लेन ऑफ ऑफस्ट्रीम टॅपिंग. त्याचं युनिट आहे kg डिवाइडेड बाय m3. ठीक आहे. ही तुमची व्हेंचुरी ट्यूबची ही डायग्राम आहे ही. ठीक आहे. ही व्हेंचुरी ट्यूबची डायग्राम आहे. हे तुमचं सिलेंड्रिकल इनलेट आहे. ठीक आहे. सिलेंड्रिकल इनलेट कॉन्झर्वंट एंट्रन्स आहे. हा तुमचा थ्रोट आहे. डिव्हर्जंट आउटलेट आहे. प्रेशर आहे. ठीक आहे. यानुसार तुमचं आहे व्हेंचुरी मीटर. हे तुमचं या प्रकारे. इथे तुमचं प्रेशर काय होतं? प्रेशर टॅप आहे. ठीक आहे. हा तुमचा काय आहे? प्रेशर टॅप आहे. रिसोर्स तुम्हाला काय लागणार आहे लॅबोरेटरीमध्ये? व्हेंचुरी ट्यूब लागणार आहे 12 into 4.35 और इक्विवेलेंट वाइड रेंज ऑफ डायमीटर रेशन्स. ठीक है. ट्यूब ऑपरेट्स विथ मिनिमम हेड लॉस एक्युरसी 0.25%. ठीक आहे. याची प्रिकॉशन्स काय आहे की ठीक आहे. प्रिकॉशन्स आहे याचं. हँडल द इक्विपमेंट प्रॉपरली. इन्शुअर प्रॉपर इनपुट फ्लो. चेक फॉर सफिशियंट वॉटर लेवल.
ठीक आहे. प्रिकॉशन्स काय आहे? हँडल द इक्विपमेंट प्रॉपरली, इन्शुअर प्रॉपर इनपुट फ्लो, चेक फॉर सफिशियंट वॉटर लेवल इन द टँक. ठीक आहे. इन्शुअर प्रॉपर सेटिंग ऑफ रेंज ऑफ मीटर बिफोर यूज. प्रोसिजर आहे याची, चेक ऑल द क्लॅम्प फॉर टाईटनेस. म्हणजे हे जे स्क्रू जे म्हणतो ते काय पाहिजे, ते टाईट पाहिजे प्रॉपरली, म्हणजे त्याच्यामध्ये काय नको, लिकेज नको. ठीक आहे. फॉर मेजरमेंट थ्रू वेंचुरी, ओपन द आउटलेट वॉल ऑफ द वेंचुरी मीटर अँड क्लोज द वॉल ऑफ मीटर. For a good amount of variations in discharge, close the bypass value of pump. त्याच्यानंतर आहे, now switch on the pump, open the gate value and start the flow. If any air bubbles exist in U2 manometer, remove them through air cock valves. Operate an air cock valve slowly and avoid mercury run away through the water. ठीक आहे. Wait for a while for stabilization of flow. Close the gate valve of measuring tank and measure the time for discharge of 5 liters of water and manometer difference. Before taking any measurements, make sure the flow in is stable. ठीक आहे. Repeat the procedure by changing discharge by slowly opening by bypass wall and take the 6 reading. ठीक आहे. ही तुमची प्रोसिजर आहे, जी तुम्ही वेंचुरी ट्यूब यूज करणार आहे त्याचं स्पेसिफिकेशन आणि क्वांटिटी लिहायची. ठीक आहे. याचं तुमचं मेजरमेंट ऑब्झर्वेशन टेबल काय आहे, H1 सेंटीमीटर मध्ये मेजर करायचं, H2 सेंटीमीटर मध्ये, टाइम सेकंड मध्ये, आणि क्यूए काय आहे, M3 डिवायडेड बाय सेकंड. मग आता जो फॉर्म्युला दिला आहे त्यामध्ये ह्या व्हॅल्यू इम्प्लिमेंट करायचे आहे. ठीक आहे. आता आपण बघू की व्हॉट इज वेंचुरी ट्यूब, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. किंवा व्हेंचुरी इफेक्ट काय. द टर्म ऑफ व्हेंचुरी इफेक्ट, the term of Venturi effect is not necessarily well known. However, its feature in our everyday lives quite often. Several of our machines like a vacuum cleaner, ventilators, or the diffuser on an automobile are based on this way phenomena. First, let's have a look द मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड. ठीक आहे. व्हेंचुरी इफेक्ट कसा वर्क करतो ते आपण बघू. की व्हेन अ फ्लुइड और गॅस इज subsonic regime is forced through the pipe that has a smaller cross-sectional area. The static pressure decreases. The ideal incompressible from the Bernoulli equation describe the relation between velocity and pressure. ठीक आहे. काय आहे, P1 मायनस P2. ठीक आहे. इज इक्वल टू P बाय 2 V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ठीक आहे. वेअर P काय तुमचा प्रेशर आहे आणि P आहे तो काय आहे, डेल्टा P जो म्हणतोय इज द फ्लुइड डेन्सिटी अँड V इज वेलोसिटी. ठीक आहे. द अबोव इक्वेशन शोज in the event of a pressure drop, the velocity increases and vice versa. This behavior is observed in case of viscous and weakly compressible fluids. However, the change in density and the pressure of friction affects the phenomena. If we are familiar with the principle of mass continuity, velocity should increases and the conservation of mechanical energy, pressure should decrease. The phenomena is straightforward. But why are we investigating only subsonic flow? The leads us to consideration of the
sound speed barrier when the pressure of shock wave prevents and further increase in volume flow rate via the increase of the upstream pressure by mounting a divergent nozzle downstream in the system. We can create level nozzle which is supersonic version of Venturi effect. ठीक आहे, हा तुमचा व्हेंचुरी इफेक्ट आहे. कळालं का तुमचं थेरी कळाली का? आपण आता प्रॅक्टिकल बघू याचं.